कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वहिनी, वहिनी, फाल्गुनी, काय करतेस? काकू, ही वश झालीये। मला असं वाटतंय की विरोचकाला वश करण्याची शक्ती पुन्हा मिळाली आहे। फाल्गुनी, असं कसं झालं? तू 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 भेटली होतीस का विरोचकाला? हा? फाल्गुनी, काकू, तू तनु, नेत्राला फोन कर, तिला बोलव लवकर। ओके। का गेलीस तिच्याकडे? तनुला नको करू फोन। ओके 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 ओके। काकू, तनु, प्रँक केलंय मी गाईस। काकू सॉरी। वहिनी, आर यू मॅड? फाल्गुनी, काय वेडेपणा आहे हा? हे असं ही अशी मस्करी करतात? बोर होत ते मी म्हणून प्रँक केलंय। पण तुला कळतंय तू काय करतेस? परिस्थिती काय, तू वागतेस काय? अगं, किती मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो कळतंय तुला? प्लीज मला तसं करू नकोस। सॉरी काकुमा, सॉरी ना। नाही तू माझ्याशी ना बोलायलाच येऊ नकोस। अरे अजून धडधडतंय। तनु, काय तनू? सॉरी ना। काकुमा, सगळेच सॅडच आहे ना, आणि नेत्राला तर मदत नाही करू शकते ना मी। सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माइल तो आणू शकते, म्हणून प्रँक केलंय। स्माइल? रडू आलं होतं। हे बघ वहिनी, पुन्हा ना असं काही करू नकोस। जे काय झालंय ना ते मला आठवायचं पण नाही। तनु, डोंट वरी, आता नेत्रा विरोचकाला संपवणार ना, मग आपण सगळे फ्री होतो। साहेब, दोनच वाटा आहेत। एक तर देवळाच्या पायऱ्यांनी आपण वर जाऊ शकतो, किंवा मग आपण लग्नाच्या वेळेला ज्या आडवाट्याने गेलो होतो, जिथे आपल्याला चकवा लागला होता, तिथून जाऊ शकतो। म्हणजे आत्ताही आपल्याला मंदिरापर्यंत पोहोचायचं असेल तर गावातून जाऊन नाही चढणार, आपल्याला जंगलातल्याच रस्त्याने जावं लागेल, ज्या रस्त्याने आपण लग्नाच्या वेळी गेलो होतो, बरोबर? बरोबर। नाही तर मला एक सांग, हा जो देवी आईच्या मंदिराचा कळस आहे तो लांबून सुद्धा दिसतो का? हो, म्हणजे देऊळ टेकडीवर आहे ना, त्यामुळे गावातून कळस दिसतो। म्हणजे टेन्शन आहेच आहे नेत्रा, आपल्याला गावातून कोणी पाहिलं तर? पण साहेब, आपण रात्रीच्या वेळेला जातो ना, एवढ्या अंधारात मला नाही वाटत एवढ्या लांबून कोणाला काही दिसेल। तसं असेल तर मग हे वर्क होईल। नेत्रा, काय झालं? आपण ठरवलं तसं सगळं होईल ना साहेब? नेत्रा, तू आता मनात कसलाही डाऊट ठेवूच नको। आपल्याला पेटी मिळणार नाही मिळणार हा प्रश्नच नाहीये, आपल्याला काही करून ती पेटी मिळवायचीच आहे। मला सांग, ती पेटी कळसात एक्झॅक्टली असेल कुठे? म्हणजे त्यासाठी आपल्याला कळस बाजूला वगैरे करावं लागेल का? असं काहीच सांगता येणार नाही साहेब, म्हणजे तिकडे गेल्याशिवाय काहीच कळणार नाही। कदाचित
एखादा कप्पा असेल देवळात आहे तसा. ओके ठीक आहे, बघूयात आपण. साहेब, आपल्याकडे आजचीच रात्र आहे. आज काहीही करून पेटी घेऊनच परत यायचं. दॅट्स द स्पिरिट नेत्रा. नेत्रा, तुला खरं सांगू, मला आता त्या विरोचकाचं टेन्शन नाही आहे एवढं. विरोचक शक्तिहीन झाला ही आपल्यासाठी खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. साहेब, नाही, आपण विरोचकाला असं गृहीत नाही धरू शकत. आताच बघा ना, आपल्याला वाटलं गदग्रहण संपलंय, सगळं काही ठीक झालं, पण विरोचकाने त्याची राक्षसी शक्ती वापरून ती विचित्र वीणा निर्माण केली आणि त्या विचित्र वीण्याचा वापर तो आणखी शक्ती मिळवायला करत होता. देवीआईच्या कृपेने मी तिथे पोहोचले, ती तार तोडली म्हणून ती विचित्र वीणा गायब झाली. पण याचा अर्थ असा होत नाही की विरोचक ती विचित्र वीणा पुन्हा निर्माणच करू शकत नाही. बरोबर आहे तुझं नेत्रा. आपण काहीच गृहीत नको धरायला. आपण फक्त या गोष्टीची काळजी घेऊ की विरोचक शुद्धीवर येण्याआधी आपल्याला 5वी पेटी मिळायला हवी. विचित्र वीणा. विचित्र वीणा. विचित्र वीणा मिळवायला हवी. माझी वशीकरणाची शक्ती परत मिळवायची. या घरातल्या सगळ्यांना उद्ध्वस्त करायचंय. त्रिनयनीला युद्धात हरवायचंय. विचित्र वीणा. विचित्र वीणा मिळवायला हवी. दक्षिण प्रयाण करायला हवं. जायला हवं दक्षिण प्रयाणासाठी. विचित्र वीणा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.